अंबाजोगाई तालुक्यामध्ये जे कृषी दुकान आहेत या दुकानावर जो आपल्याकडून लकी ड्रॉप्रमाणे बियाणाचा साठा आलेला आहे, हा साठा बरेच दुकानदार सांगत आहेत की पहिल्याच दिवशी तो साठा संपलेला आहे. तर आता सध्या तालुक्यामध्ये किती ठिकाणी साठा उपलब्ध आहे आणि ज्या ठिकाणी संपलेला आहे त्या ठिकाणी नवीन साठा येणार आहे का? आपल्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत महाडीबीटीवर शेतकऱ्यांना जे अर्ज करण्याचे सांगितले होते वैयक्तिक शेतकऱ्यांना, त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील सोयाबीनसाठी जवळपास 6,500 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्या ऑनलाईन अर्जापैकी आपल्या तालुक्यातील 1827 शेतकऱ्यांची याच्यामध्ये निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 80% महिलांची निवड झालेली आहे. यामध्ये आपल्या तालुक्यासाठी सध्या 900 क्विंटल सोयाबीन म्हणजे आवंटन झाले. म्हणजे आपल्या शेतकरी जे आहेत 1827 शेतकरी, तर त्यांना आपल्याला 1026.87 क्विंटल बियाणं आपल्याला लागणार आहे. 1026.87 क्विंटल. त्यापैकी आपल्याला सुरुवातीला 900 क्विंटलचं आवंटन झालेलं आहे. ते आपल्या अंबाजोगाई शहरातील 6 कृषी विक्रेते आहेत त्यांच्याकडे झाले, जे महाबीजचे डीलर आहेत, आणि घाटनांदूरमधले 2 कृषी विक्रेते आहेत त्यांच्याकडे त्याचं आवंटन झालेलं आहे. त्या आवंटन झालेल्यापैकी आता आपल्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये 760 क्विंटलचं आवंटन झालेलं आहे. आता 140 क्विंटलचं आवंटन राहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये राहिलेले जे काही आपल्या तालुक्यातील जे निवड झालेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तो साठा पुरेसा आहे. म्हणजे टोटल आपल्याला 1026 क्विंटल एवढं बियाणं लागणार आहे. त्यापैकी राहिलेलं बियाणं आपल्याला 140 क्विंटल येणार आहे. ते आज पोहोचेल. तर आम्ही महाबीजकडे मागणी केली आहे की 140 क्विंटल हे बियाणं किती विक्रेत्यांकडे जाणार आहे त्याची एक लिस्ट आम्हाला द्यावी, की जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांना ते सांगता येईल की त्याच डीलरकडे आपण जाऊन त्या बियाण्याचा उचल करावी. आपल्या तालुक्यामध्ये ऑनलाईन भरपूर अशा शेतकऱ्यांनी केला आहे, परंतु ज्या शेतकऱ्याचे नाव आले नाहीत त्यांच्यासाठी आपण काय करणार? सध्या तरी आमच्या स्तरावरून त्यांच्यासाठी वरिष्ठांकडून कसलेही आदेश प्राप्त नाही आहेत किंवा दुसरी निवड यादी लागणार आहे किंवा त्या शेतकऱ्यांना अजून बियाण्याचा पुरवठा होणार आहे. सुरुवातीला जे आपल्या तालुक्याचे अर्ज केलेल्या संख्येच्या ह्याच्यामध्ये जवळपास 28% शेतकऱ्यांचीच निवड झालेली आहे. जर वरून आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आले किंवा दुसरी निवड यादी झाली आणि त्याच्यामध्ये जर निवड झालेल्या शेतकऱ्यांची निवड झाली तर ते आणि बियाण्याचा पुरवठा झाला तर त्यांनाही आपण बियाणं वाटप करू. पण सध्या आता कुठल्याही स्वरूपाची निवड झालेली नाही आहे आणि त्यासाठी नवीन जास्तीचा अतिरिक्त बियाणं पुरवठासुद्धा नाही आहे त्याच्यासाठी.